नमस्कार. मुलाखतीची यादी लागणार आणि तीही मुलाखतीची SOP सहित असणार. या संदर्भात रिसेंटली न्यूज बुलेटिन काढलेलं आहे आणि त्याच्यानुसार आता ती शासन स्तरावर मान्यतेसाठी प्रलंबित आहे, असं न्यूज बुलेटिन थ्रू शालेय विभागाकडून अभियोग्यताधारकांना म्हणजेच भावी शिक्षकांना सांगण्यात आलं. तर ही जी SOP आहे ती मुळात आली कुठून, का आणली गेली आणि ही SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे, ती कंपल्सरी आहे का शिक्षक भरतीमध्ये राबवणं, आणि जर ही SOP राबवली तर शिक्षक भरतीवरती काय परिणाम होतील आणि जर ही SOP राबवली नाही तर काय होतील, या सर्वच बाबतीमध्ये डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. मित्रांनो, आपण पाहिलेलं आहे की भ्रष्टाचारमुक्त मुलाखतीचा राऊंड होण्यात यावा यासाठी शालेय विभाग कसोटीचे प्रयत्न करत आहेत, परंतु जे उमेदवार गेली 4-5 महिने वाट पाहत आहेत आणि यामध्येच मुलाखतीची यादी आज लागणार, मुलाखतीची यादी या आठवड्यामध्ये लागणार, मुलाखतीची यादी 2 दिवसांनी लागणार, असं वारंवार सांगितलं जाते. त्यामुळे सहनशक्ती संपत आलेली आहे आणि यात GRमुळे मुलाखतीची यादी रखडलेली आहे आणि त्याच्या SOPबद्दल काम व्हायला हवं होतं, ते अजूनही झालेलं नाही आहे. SOP म्हणजे काय त्याचे डिटेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक भेटेल, त्या संदर्भात किंवा चॅनलवरती सुद्धा व्हिडिओ भेटेल, तो एकदा पाहून घ्या. आणि या व्हिडिओमध्ये शिक्षक भरतीमधील SOP जी प्रलंबित आहे मान्यतेसाठी त्याबद्दल GRचा उल्लेख आहे, तो व्यवस्थित पाहूयात आणि ही बंधनकारक का आहे त्याबद्दलही पाहूया. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, शिक्षण व्यवस्था बळकटीलाच अधिक प्राधान्य दिले जाईल असं आपले शालेय शिक्षण विभागाचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे सरांनी सांगितलेलं आहे आणि त्याचमुळे मुलाखत यादी SOP विना शक्यच नाही आहे. जर मुलाखत यादी लावायची असेल तर SOP ही द्यायलाच लागेल, कारण त्या संदर्भातील हा GR आपण डिटेलमध्ये पाहूयात. मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भातील पवित्र पोर्टलद्वारे जी मुलाखत यादी होत आहे त्या संदर्भात या GRमध्ये गाईडलाईन दिलेल्या आहेत आणि सध्याचं या GRचं इम्प्लिमेंटेशन होऊ शकत नाही, कारण या GRच्या अगेन्स्ट कोर्टामध्ये संस्था गेल्या होत्या आणि आता त्या केस जिंकलेल्या आहेत. त्यामुळे एका मुलाखतीच्या जागेसाठी 10 उमेदवार देण्यात येणार आहेत. चला तर मग आपण या GR पाहूया. तर मित्रांनो, हा जो GR आहे तो 6 जुलै 2023चा आहे आणि त्याच्यामध्ये पाठीमागचे काही निर्देश देण्यात आलेले आहेत. एकाच 10 केल्यामुळे कसा शासनाला जास्तीत जास्त भरतीला विलंब होतोय, त्यामुळे एकाच 3 करायला हवं या संदर्भात दिलेलं आहे. तर आपण हा एक पॅराग्राफ वाचूया. त्याच्यामध्ये शिक्षक भरती करण्यासाठी असलेल्या पवित्र प्रणालीवर नियुक्तीसाठी शिक्षकांची शिफारस करण्यासाठी असलेल्या एकाच 10 प्रमाणाऐवजी एकाच 3 असे प्रमाण करण्याबाबत माननीय मंत्रिमंडळाने दिनांक 13/6/2023 म्हणजे 13 जून याच्या बैठकीत निर्देशित केले. तसेच माननीय उपविधान समिती महाराष्ट्र विधानमंडळ यांच्या दिनांक 1/9/2021 रोजीच्या बैठकीमध्ये समिती प्रमुखांनी माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार गुणवत्ता व पारदर्शक राखण्याच्या दृष्टीने 30 गुणांबाबत शासनाने मानक कार्यपद्धती म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर कशा पद्धतीने 30 गुणांची मुलाखत घेण्यात यावी या संदर्भात निर्देशित करावी अशी शिफारस केली आहे. या बाबींच्या अनुषंगाने आयुक्त शिक्षण यांनी शासनास प्रस्ताव सादर केला आहे. तो मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलं असेल, या GRमध्ये जेव्हा एकाच 3 प्रमाण करण्यात यावं असं जे बैठकीत ठरलं होतं त्याच वेळी हे ठरलेलं आहे 13 जून 2023च्या बैठकीमध्ये, की अशा प्रकारे शिक्षण आयुक्त कार्यालय आहे त्यांनी एक प्रस्ताव पाठवायचा आहे SOP संदर्भात आणि तो प्रस्ताव आता शासनास सादर सुद्धा केलेला आहे आणि त्या सर्व बाबींचा देखून शासन निर्णय काय झालेला आहे आपण पुढे पाहूयात. त्यामध्ये जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये जे काही 22च्या आधारे जे काही तरतुदी आहेत त्याच्यानुसार
चेंज करण्यात येत आहे असं प्रॉमिनंटला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण हे पाहूयात. पहिला मुद्दा आहे, मुलाखतीचा विकल्प निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळातील शिक्षण सेवकाच्या मुलाखतीद्वारे अंतिम निवडीसाठी प्रत्येक रिक्त शासकीय जागेकरिता उपलब्ध असलेल्या समांतर आरक्षणासह शासन निर्णय दिनांक 7/2/2019 अन्वये विहित केलेल्या एकास 10 प्रमाणाऐवजी एकास 3 या गुणोत्तराप्रमाणे उमेदवारास प्राधान्यक्रम, गुणानुक्रम, पदासाठीचे माध्यम, प्रवर्ग, विषय, बिंदू नामावलीनुसार उच्चतम गुणप्राप्त उमेदवाराची निवड सूची त्या व्यवस्थापनाच्या लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे आता त्यांनी काय सांगितलं, इतक्या दिवस 2017मध्ये जी भरती होती ती एकास 10 होती, आता आम्ही एकास 3 प्रमाणे उमेदवार देऊ. त्याच्यामध्ये प्राधान्यक्रम कुठला आहे, म्हणजे जे आपण संस्था निवडलेल्या आहेत हे लक्षात घ्या. त्याचबरोबर गुणानुक्रम किती आहे, म्हणजे जे आपल्याला टेटमध्ये मार्क्स मिळालेले आहेत. पदासाठीचे माध्यम, आपण कोणत्या माध्यमासाठी शिकवण्यासाठी एलिजिबल आहोत. प्रवर्ग कोणता आहे, जात किंवा प्रवर्ग. त्याचबरोबर आपला विषय कोणता आहे. आणि बिंदू नामावलीनुसार उच्चतम गुणप्राप्त. बिंदू नामावली म्हणजे ॲक्च्युली कुठल्या जागेची तिथं व्हॅकन्सी आहे, त्यानुसार बिंदू नाव उच्चतम गुणप्राप्त उमेदवाराची निवड सूची उमेदवारांना मुलाखती यादीसाठी घेतलं जाईल आणि त्या संदर्भातील लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि आता खालचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. पहा, संबंधित शैक्षणिक संस्थेने अशा उमेदवाराची मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे एकूण 30 गुणांसंदर्भात या उमेदवारांचे गुणपत्रक व निकाल पवित्र प्रणालीवर जाहीर करावायचा असून त्या आधारे पवित्र पोर्टलमधील शिफारस केलेले आरक्षण व विषय विचारात घेऊन उच्चतम गुणप्राप्त केलेल्या उमेदवाराची रिक्त पदावर निवड करायची आहे. म्हणजे बघा, हे 30 गुण आहेत ते असे द्यायचे नाही आहेत. त्याच्यासाठी काय करायचं आहे, आरक्षण कुठल्या विषयाची ती जागा आहे, त्याचबरोबर तुमचा विषय कुठला आहे आणि त्याच विषयात जर सेम उमेदवार असतील तर सगळ्यात जास्त मुलाखतीमध्ये 30पैकी ज्यांना गुण मिळालेले आहेत त्या संदर्भात त्यांचीच निवड करण्यात येईल. त्यानुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी विहित केलेल्या एकूण 30 गुणांसंदर्भात आयुक्त शिक्षण यांनी मानक कार्यपद्धती स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करावी. म्हणजे ही जी प्रोसिजर आहे, SOP आहे, ती शिक्षण आयुक्त यांना बनवायला सांगितली होती आणि त्या पद्धतीनेच मुलाखतीचा राऊंड घ्यायला सांगितला होता. थोडक्यात काय, हा GR जवळपास 6 जुलै 2023ला आलेला आहे. याच्यामध्ये आत्ता जो मुलाखतीला विलंब होत आहे मुलाखत राऊंडला, त्याचं कारण SOP असं सांगितलं जात आहे, कारण ही शिक्षण आयुक्तांनी तयार करून एक प्रोसिजर तयार करून ती प्रस्ताव मंत्रालयात सादर करणं गरजेचं होतं आणि त्याच्यावरती विचारविनिमय घेऊन संमती गरजेची होती. बैठकीमध्ये चर्चा होईल आणि त्याच्यामध्ये सर्वांच्या सर्वानुमते संमती होईल आणि ही SOP मुलाखत राऊंडसाठी कंपल्सरी असणार आहे. आणि हेच SOP च्याबद्दलचं महत्त्वाचं आहे की ही SOP कंपल्सरी आहे. परंतु आता शिक्षक भरतीमध्ये जे नवीन नियम लावले जातील SOP थ्रू, त्याचा काय परिणाम होऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये हे पाहण्याची गरज आहे. तर मित्रांनो, चॅनलवरती नवे असाल तर सबस्क्राईब करा, कारण तुम्ही हे लक्षात घ्या, SOPमध्ये जर नवीन नियम टाकले तर मात्र जशी एकास 10 ऐवजी एकास 3 पदे देण्यात यावीत यासाठी संस्था कोर्टात गेली होती. आता SOPमधील जर नियम खूपच कडक असले तर मात्र उद्या मुलाखत राऊंड हा सुद्धा कोर्टात अडकू शकतो, कारण मग संस्था अजून त्याच्या विरुद्ध कोर्टात जाऊ शकतात. SOP विरुद्ध सुद्धा कोर्टात जाऊ शकतात. त्यामुळे याचे नियम जास्त कडक नसावेत. भ्रष्टाचारमुक्त शिक्षक भरती हे सर्व आपल्याला मान्य असलं तर याचे नियम कडक नसावेत अशी आपण अपेक्षा करूयात आणि ते नसायलाच हवेत. म्हणूनच इतक्या दिवस मुलाखत राऊंडला उशीर होत आहे. चला तर मग पाहूयात. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून आपल्याला पुढील शिक्षक भरतीचा लढा हा असंच चालू ठेवायचा आहे. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे कनेक्टेड.